उदाहरणार्थ कोणाकडे तरी मी म्हटलं की तुमच्या खिशात आता किती पैसे आहेत, तुम्ही म्हणाल 500 आहेत, मग ते 500 मी घ्यायचे आणि तुम्हाला अर्धा कप चहा द्यायचा आणि म्हणायचं हे घ्या फुकट आहे चहा. अरे पण माझे 500 तुम्ही घेतले त्याचं काय, त्याचा विचार नाही. हेच काम बिल्डर आयुष्यभर करत असतात. मुंबईमध्ये बिल्डरांवर विश्वास ठेवून बिल्डरांच्या ताब्यात स्वतःची घरं देणाऱ्या 5,800 प्रोजेक्ट्स आज 15 ते 20 वर्षापासून ठप्प आहे. मला वाटतं सचिनचं कुटुंब जिथे राहत होतं ते देखील आज 15-20 वर्षापासून ठप्प आहे आणि आणखी किती वर्ष ते बांधायला लागेल त्याचा पत्ता नाही. मी नेहमी उदाहरण माहीमच्या शीतलादेवी टेम्पलच्या जवळ असणाऱ्या देशपांडे काकांचं देतो. स्टेट बँकेत नोकरी करत होते अधिकारी म्हणून देशपांडे काका. तर बिल्डिंगीन त्यांना सांगितलं की काका आपले पुनर्विकास करायचा आहे, तुम्ही स्टेट बँकेत नोकरी करता तर तुम्ही आम्हाला जरा चांगला बिल्डर मिळेल याच्याकरता आम्हाला मदत करा. देशपांडे काका म्हणाले की काय बिल्डर निवडायचे काही माझ्याकडे अनुभव नाही, पण मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, स्टेट बँकेत ऑफिसर म्हणून इतकी वर्ष काल घालवली तर मी प्रयत्न करीन. ॲडव्हर्टाईज दिली आणि 24 लोकांची यादी आली बिल्डर लोकांची आणि मग सगळ्यांच्या समोर त्या बिल्डरांचे इंटरव्ह्यू घेण्याचं ठरवलं. देशपांडे काकांनी थोडंसं घाबरत एक यादी तयार केली की बिल्डर समोर मागण्या काय मांडायच्या. हे मी 2008चं बोलतोय, 2008 की माहीम भाग आहे, शीतलादेवी मंदिराजवळ आहे, समुद्र जवळ आहे, 2 बेडरूमची आमची घरं आहेत. आम्हाला इतरत्र जायचं तर किमान 50,000 रुपये तरी भाडं लागेल असं देशपांडे काका प्रत्येक बिल्डरला सांगत होते. काही म्हणत होते की नाही एवढं नाही परवडणार, काही म्हणत होते थोडं कमी करा. तितक्यात एक बिल्डर आला, म्हणजे वेगवेगळ्या बिल्डरचे इंटरव्ह्यू घेऊन जात होते आणि यांना ठरवायचं होतं की कोणत्या बिल्डरला घ्यायचं. शेवटी एक बिल्डर आला, त्याने सांगितलं आप जानते मैं कौन हूं, मैं बिल्डरों का डॉन हूं, मेरे जितना बड़ा बिल्डर ये पूरा बंबई में नहीं है और मेरे जितना टर्नओवर किसके पास भी नहीं है. देशपांडे काका म्हणाले कि हमारा तो भाग्य खुल गया कि आपके जैसे आ गए यहाँ पे. पण लाजत लाजत सांगितलं की बाबा आमचं 50,000 रुपये भाडं आम्हाला किमान मिळालं पाहिजे. बिल्डरनी फाईल घेतली आणि टेबलावर आपटली, म्हणाले की आपकी औकात देखो, मेरे से आप 50,000 रुपया मांग रहे तो क्या औकात है आपकी. तो देशपांडे काका अगदी घाबरत म्हणाले कि बाबा 50 ज्यादा हुआ तो 45 करो, लेकिन आप इतने बड़े बिल्डर है, आपका जैसे का नाम मेरे इधर आना बहुत जरूरी है. ते म्हणाले यही ना, आपकी सोच इतनी छोटी है कि आप अभी भाड़े पे जाओगे तो इस बिल्डिंग में जो आने वाले लोग हैं वो 8-10 करोड़ दे के फ्लैट में रहेंगे, उनके साथ रहने की आपकी औकात है क्या. तो म्हणाले नहीं है हमारी औकात, लेकिन जो है वो है. तो म्हणाले अगर आप 70,000 रुपया महीने से कम भाड़ा मांगेंगे तो मेरे को आपका काम करने का ही नहीं है. देशपांडे काका म्हणाले की एकादशीचा उपास कामाला आला माझ्या, साक्षात देवानेच पाठवलं या बिल्डरला. आणि सांगितलं की या पुढे कोणत्या बिल्डरचा इंटरव्ह्यूच नको घ्यायचा, ज्याला 50 मागतोय तो 70 देतोय, त्याला काय. ताबडतोब त्याला द्यायचं ठरवलं. मोठा बिल्डर आहे, नावही सांगू शकेन मी. मला फोन केला देशपांडे काकांनी की आम्हाला नवसाला पावला हो देव, शीतला देवीकडे जाऊन 2 वेण्या आज देणार आम्ही, की आम्हाला पाहिजे त्या पद्धतीचा त्यापेक्षा चांगला बिल्डर भेटला, 2 वर्षामध्ये घर बांधून देणार. म्हटलं आनंद आहे.
त्यानंतर देशपांडे काकांचा माझ्याशी संबंध अनेक महिने आला नाही. 2-1 वर्षाच्या आसपास देशपांडे काका आले. काही बोलेनात. म्हटलं सांगा ना, काय घरबीर झालं का, चाव्या मिळाल्या का, मला बोलवलं नाही. म्हणाले आमची बिल्डिंग त्यांनी 1 महिन्यात तोडली, अजून तसंच आहे, काम काय चालू झालेलं नाही. मी देशपांडे काकांना घेऊन तिथल्या कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये गेलो. ते म्हणाले की ह्या बिल्डिंगीचा प्लॅनच सबमिट झालेला नाही अजूनपर्यंत. म्हणजे 2 वर्षापर्यंत प्लॅनही सबमिट झालेला नाही. मी देशपांडे काकांना म्हणाले तुम्ही कशाला काळजी घेताय, तुम्हाला 70,000 रुपये भाडं तर मिळते. ते म्हणाले ते पहिल्या 1 वर्षाचं मिळालं, त्यानंतर आता आम्हाला 2-2, 3-3 महिने रोज जाऊन तिथे गेल्यावर कधीतरी 1 महिन्याचं देतायत. तर आता 2 वर्षात दुसऱ्या वर्षाचे फक्त 4 महिन्याचे अजूनपर्यंत भाडं दिलेलं आहे, बाकी दिलेलंच नाहीये. मी कॉर्पोरेशन मधून देशपांडे काकांना घेऊन उतरलो तर देशपांडे काकांना बिल्डरचा फोन आला, तुमको मेरे ऊपर भरोसा नहीं, तुम जाके कॉर्पोरेशन में मेरा कंप्लेंट करताय, अभी के अभी आ जाओ, मीटिंग लो. मीटिंग मध्ये सांगितलं की मेरे को नहीं करने का है तुम्हारा काम, तुमको जो करना है वो कर लो. आजपर्यंत देशपांडे काकांची बिल्डिंग झालेली नाही, भाडी बंद झाली. देशपांडे काका 70,000च्या घरातून 50 वर आले, 50 वरून 40 वर आले, तेवढ्यात रिटायरमेंट आली. रिटायरमेंट झाल्यावर काय परिस्थिती आहे. मी देशपांडे काकांच्या घराचा फोटो लोकसत्तेत माझ्या लेखामध्ये दिलेला आहे आणि तो त्याच्यामुळे देशपांडे काका माझ्याशी बोलणं बंद झालंय की माझी इज्जत घालवली. म्हटलं इज्जत नाही, तुमची जी परिस्थिती आहे ती मी सांगितली नाही. म्हणाले समाजात माझं काहीतरी नाव आहे, तुम्ही असं दाखवलं की बिल्डर. म्हटलं बिल्डरनी तुम्हाला फसवलंय खरं आहे. पण ते म्हणाले खरं आहे, पण तुम्ही लोकसत्तेत माझं नाव का दिलं. आज देशपांडे काका माहीमच्या कोळीवाड्यात एका कोळीबाईच्या झोपड्यात पहिल्या मजल्यावर काकूंसह राहतात. घरामध्ये संडास देखील नाही, संडासासाठी 100 मीटर लांब कॉमन संडास मध्ये डबा घेऊन जायला लागतं. अशी परिस्थिती जी देशपांडे काकांची झाली ही मुंबईमध्ये 5,800 प्रोजेक्ट्स मध्ये 1,25,990 कुटुंबांची झालेली आहे. काय करणार तुम्ही. बिल्डरनी तुम्हाला पाहिजे त्याच्यावर सह्या केल्या आणि नंतर हात वर केले, तुम्ही त्याचं काय वाकड करू शकता हो. तुम्हाला कोर्टात जाण्यासाठी 10-15 लाख रुपये द्यावे लागतात. 100 लोकांना महिन्याचे 2,000 रुपये मेंटेनन्स भरता भरता नाकी नऊ येतात. तर तिथे 10 लाख रुपये जमा करायला रिपेरिंगला काढायची लोकांची तयारी नसते, तर वकिलाला देण्याकरता 10 लाख रुपये देण्याची कोणाची तयारी असते. आणि मग यातून बिल्डरांचं फावतं. आजपर्यंत त्या जागेचं काही झालेलं नाही. आता तो बिल्डर म्हणतो तुम्ही पैसे घ्या आणि निघून जा, काय जे असतील ते. मला तुम्हाला घर देता येणार नाही, मी त्या ठिकाणी कमर्शियल बांधणार आहे आणि तिथे एकही रेसिडेन्शियल बिल्डिंग करणार नाही. माहीमचा तो एरिया कमर्शियल मध्ये झालेला आहे, मी फुल मॉल बांधणार तिथे. आता त्यांचं बोलणं चालू आहे की किती पैसे घ्यायचे, काय द्यायचे. तर जे मुंबईमध्ये ठिकठिकाणी झालेलं आहे, हे म्युझिक कोण थोडं जास्त लावताय, थोडं कमी करता येईल का. अच्छा अच्छा अच्छा. तर शेवटी अशा पद्धतीनं कोणत्याही शहरामध्ये भारतातल्या 1,25,900 लोक, म्हणजे एका कुटुंबात 4 माणसं म्हटली तर 6 ते 7 लाख लोक रस्त्यावर आहेत. आज ते मग नव्या मुंबईत कुठेतरी भाड्यानं राहतात, आणखी कुठेतरी राहतात, जिथे त्यांना परवडेल तिथे जातात. तर जी परिस्थिती मुंबईच्या लोकांची बिल्डरांवर विश्वास ठेवून झाली, का झाली अशी परिस्थिती.
तर पॉवर ऑफ अटर्नी बिल्डर मागतो. ज्याची आपल्याला अजिबात ओळख नाही त्याला आपण पॉवर ऑफ अटर्नी देतो. म्हणजे आपली जमीन, आपली जागा, आपलं घर, आपली सोसायटीची जमीन, ही सर्व गोष्टी तारण ठेवणं, विकणं किंवा त्याचं काही करण्याचे त्याला अमर्यादित अधिकार आपण त्याला देतो ओळख नसताना, आणि तेही इरिवोकेबल. इरिवोकेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे एकदा सही करून दिली की कधीही परत घेता येणार नाही अशा पद्धतीची आपण देतो. म्हणजे भगिनी सांगतील की अग्नीला साक्ष मानून 7 फेरे जरी घेतले तरी उद्या नवरा दारू पिऊन जर मारायला लागला तर माझ्याकडे डायव्हर्सचं हत्यार आहे हे ती महिला बोलू शकते. पण बिल्डरकडे इरिवोकेबल पॉवर ऑफ अटर्नी दिल्यावर त्यांनी काही केलं तर आपल्याला अपील करण्याचा अधिकार नाही. गव्हर्नमेंट कडून एवढं ढिंडोरा पिटला जातो की रेरा रेरा रेरा. रेरा मूळ रहिवाशांना लागू नाही. म्हणजे तुमच्या सोसायटीच्या किंवा नव्या मुंबईतल्या कोणत्याही सोसायटीच्या एकही मेंबरला रेराचा कायदा लागू नाही. रेराचा कायदा फक्त बिल्डर कडून बाजार भावानं जो फ्लॅट विकत घेईल त्यांनी बिल्डरने दिलेल्या एग्रीमेंट प्रमाणे जर बिल्डर वागला नाही तर त्या संदर्भात रेराकडे जाण्याचा त्याचा अधिकार आहे, विकत घेणाऱ्याचा. मूळ रहिवाशांना ते अधिकार दिलेले नाही. गेली 7 वर्ष हे अधिकार मिळावे म्हणून आम्ही लढतोय. अजून गव्हर्नमेंटनी आमच्या मागणीला भीक घातलेली नाही. विविध पक्ष येतात आणि जातात, सगळे हो हो म्हणतात, पण बिल्डरांच्या विरुद्ध उभं राहण्याची कोणाच्यात हिम्मत नाही. कारण हे बिल्डर त्यांना पोसत असतात आणि निवडणुकीच्या वेळेला तेच यांचं सगळं बघत असतात. काही ठिकाणी तर नेतेच बिल्डर असतात. बिल्डरांचं फक्त नाव आणि पैसा नेत्यांचा असतो आणि पुढारी मिळून लोकांना लुटण्याचं काम बिल्डरच्या माध्यमातून करत असतात.